श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध दशक 12वा समास 3. भक्त निरूपण. श्रीराम पृथ्वीमध्ये बहुत लोक तेही पहावा विवेक, इहलोक आणि परलोक बरा पहावा. इहलोक साधाया कारणे जाणत्याची संगती धरणे, परलोक साधाया कारणे सद्गुरू पाहिजे. माणसाने प्रपंच व परमार्थ दोन्ही साधण्यात खरी सार्थकता असते. जाणत्याच्या सांगण्याप्रमाणे प्रपंच करावा तर श्री सद्गुरूंच्या सांगण्याप्रमाणे परमार्थ करावा. जगात पुष्कळ माणसे आहेत, त्या सर्वांनी विवेकपूर्ण वागावे. इहलोक आणि परलोक दोन्हींचा विचार करावा. या जगामध्ये यश येण्यास जाणत्याची संगती धरावी. परमार्थात यश येण्यास सद्गुरू अवश्य असतो. सद्गुरूंना काय विचारावे हे काही पुष्कळांना कळत नाही. त्यांच्याशी अनन्य होऊन अगदी मनापासून पुढील 2 गोष्टी त्यांना विचाराव्यात. त्या 2 गोष्टी अशा आहेत की देव कोण आणि दुसरी म्हणजे आपण किंवा मी कोण. विवेकाने या गोष्टींचे वारंवार मनन करावे. प्रथम मुख्य देव तो कोणता, मग आपण भक्त तो कोण आहे, हे 2 प्रश्न आहेत. त्यांची उत्तरे सापडण्याचा पंचीकरणाचा आणि महावाक्यांचा विचार पुन्हा पुन्हा करावा. शाश्वत परब्रह्माचा प्रत्यक्ष अनुभव घेणे हे साऱ्या परमार्थाचे रहस्य समजावे. शाश्वत व निश्चळ परब्रह्म ओळखणे हेच सर्व परमार्थ केल्याचे फळ आहे. केवळ शुद्ध मी कोण आहे याचाही शोध घ्यावा. शाश्वत काय व अशाश्वत काय याचा सूक्ष्म विचार केला तर असे प्रत्ययास येते की या दृश्य विश्वामधील कोणतेही स्थान शाश्वत नाही. या सर्वांचे आदिकारण जो परमात्मा आहे त्याला ओळखणे जरूर आहे. या दृश्य विश्वात निश्चळ, चंचळ आणि जड असा विविध भेद आढळतो, पण हा सगळा मायेचा पसारा आहे. शाश्वत ब्रह्मवस्तू याच्या पलीकडे राहते. ते परब्रह्म धुंडून काढावे त्यासाठी विवेकाच्या बळावर मनाने त्रैलोक्याने हिंडून यावे. जे जे माया निर्मित आहे ते विचाराने बाजूस सारावे हेच खऱ्या परीक्षावंताचे काम समजावे. जो खरी परीक्षा करणार आहे त्याने खरे खोटे तपासावे. खोटे बाजू सारून खरे तेवढे स्वीकारावे. मायेने निर्माण केलेले सगळे पदार्थ दिसायला खरे दिसले तरी ते खरे नाहीत हे पक्के ओळखावे. मायेचा पसारा पंचभूतांनी भरलेला आहे. पंचभौतिक वस्तू साऱ्या नाशवंत असतात. या दृष्टीने पिंड आणि ब्रह्मांड त्याचे 8 देह सारे नाशवंत आहेत. मायेपासून उत्पन्न झालेले सारे विश्व कसे नाशवंत आहे त्याचे वर्णन श्री समर्थ आता करतात. जे जे इंद्रियांना दिसते ते सारे नाश पावते. जे जे जन्म पावते ते सारे मरण पावते. जे जे बनविलेले असते ते सारे मोडते. असे हे मायेचे रूप आहे. जे जे वाढते ते सारे मोडते. जे जे सारे जाते, जे जे सारे येते ते सारे जाते. कल्पांताच्या समयी एक महाभूत दुसऱ्याला गिळून टाकते. देह धारण करणारे प्राणी नाश पावतात हे तर प्रत्यक्ष अनुभवाला येते. मांसापासून माणूस उत्पन्न होत नाही. वीर्यापासून उत्पत्ती होत नाही. अन्नापासून वीर्य उत्पन्न होत नाही. वनस्पती वाचून अन्न निर्माण होत नाही. पृथ्वी वाचून वनस्पती होत नाही. पाणी नाही तर पृथ्वी नाही. तेज नाही तर पाणी नाही. वायू नाही तर तेज नाही. असा क्रम जाणावा. अंतरात्मा नसेल तर वायू उत्पन्न होऊ शकत नाही. मूळ मायेचा विकार नसेल तर अंतरात्मा असत नाही. परंतु निर्विकार परब्रह्मात दिसणारा विकार खरा आहे का याचा नीट विचार करावा. मायेतून अशा रीतीने निर्माण झालेले सारे विश्व नाशवंत असते. ते बाजूस सारून शाश्वत ब्रह्माला गवसणी घालावी. खरा देव कोण या प्रश्नाचे हे उत्तर आहे. निर्विकार परब्रह्मामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू, अंतरात्मा आणि मूळ माया यापैकी एकही आढळत नाही. निर्गुण निराकार वस्तू हीच शाश्वताची खूण आहे. अष्टधा प्रकृती संपूर्णपणे नाशवंत आहे. सगळे दृश्य नाशवंत आहे हे ओळखून राहिले म्हणजे ते असून नसल्यासारखे होते. सारासार विचाराने समाधान काय आहे ते बरोबर आकलन होते. शाश्वत शोधून काढण्यासाठी विचार करू लागल्यावर सार कोणते व असार कोणते याचा निश्चय मनात होतो. हा निश्चय झाला की आत्मानात्म विचार बलवान होतो. विचार करण्याचे सामर्थ्य वाढते. विचारात सूक्ष्मता शिरण्याची शक्ती येते.
विचार ज्या प्रमाणात सूक्ष्म बनतो त्या प्रमाणात तो अशाश्वताचे कवच भेदून शाश्वतापर्यंत पोहोचतो. तेथे तो नाहीसा होऊन वस्तूचे दर्शन होते. देव शाश्वत आहे, निर्गुण आहे, अशी खूण स्वानुभवाने पटली. देव कोण आहे ते कळले. आता मी कोण हे बरोबर कळणे जरूर आहे. मी कोण याचा शोध घेता घेता मी शुद्ध, निर्मळ, निरुपाधिक आत्मा आहे असा अनुभव येतो. मी कोण हे कळायला पाहिजे असेल तर देहामधील तत्वे शोधली पाहिजेत. ती शोधून पाहिली तर असे समजते की मनात उत्पन्न होणाऱ्या वृत्तींमध्ये मी तूपणाचे मूळ आहे. स्थूल, सूक्ष्म आणि कारण या सगळ्या देहाचा शोध घेतला तर हा खोटा मीपणा कोठे दिसत नाही. त्या शोधामध्ये सारे मी तूपण पंचतत्वांमध्ये विलीन होऊन जाते. त्याच शोधात दृश्य पदार्थ मिथ्यापणाने बाजूला सरतात. एक तत्व दुसऱ्यामध्ये लय पावते. त्या ठिकाणी मी तूपण उरण्यास जागा राहत नाही. केवळ ब्रह्मवस्तू तेवढी शिल्लक उरते. पंचीकरण काय, तत्व विवरण काय, महावाक्य चिंतन काय या सर्वांचा भावार्थ असा आहे की आपण परमात्मा स्वरूप आहोत तसा अनुभव येण्यासाठी आपण अनासक्त होऊन आत्मवस्तूशी तदाकार झाले पाहिजे. तात्पर्य हे, देव आणि भक्त यांचे मूळ शोधून पाहिले तर सर्व उपाधिरहित असा केवळ आत्मा शिल्लक उरतो. त्या आत्म्याचा साक्षात्कार झाला म्हणजे काय होते ते आता समर्थ सांगतात. अशा रीतीने मी पण नाहीसे झाले. आत्मानात्म विवेकाने वेगळे पण नाहीसे झाले म्हणजे वृत्तीरहित अवस्था येऊन उन्मनी पद प्राप्त होते. ज्ञानाचे रूपांतर विज्ञानात होते. ध्यान ध्येयमय बनते. कार्यकारण भावामध्ये अंतर्भूत होणारे सारे द्वैतमय दृश्य बाजूला सारले जाते. जन्म मरणाचे चक्र संपते आणि सगळे पाप विलयास जाते. यमयातनेच्या तावडीतून सुटका होते. सर्व प्रकारची बंधने तुटतात. ब्रह्मविचाराने मोक्ष प्राप्त होतो आणि जन्माचे संपूर्ण सार्थक झाले असे वाटते. नाना प्रकारचे संशय नाहीसे होतात. सर्व संकटे नाहीशी होतात. अशा रीतीने आत्मज्ञान आणि आत्मानात्म विवेक यांच्या साह्याने पुष्कळ लोक पावन झाले. पतितांना पावन करणाऱ्या परमात्म्याचे दास देखील जगाला पावन करतात. असा प्रत्यक्ष अनुभव खूप लोकांना आलेला आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे भक्त निरूपण नाम समास तिसरा समाप्त. आता या समासाचे सारांश आपण ऐकूया. माणसाने आपल्या जीवनात इहलोक व परलोक किंवा प्रपंच व परमार्थ दोन्हीचा विचार करणे योग्य आहे. प्रपंच नीट होण्यासाठी त्याने जाणत्याची संगती धरावी व परमार्थ साधण्यासाठी त्याने सद्गुरूंची संगत करावी. देव कोण व मी कोण हे दोन प्रश्न सद्गुरूंना अनन्यपणे विचारावे. संपूर्ण शाश्वत असणारे परब्रह्म ओळखणे हेच परमार्थाचे खरे रहस्य असल्याने त्याचा अनुभव यावा म्हणून सारासार विचार करावा. हा विचार केला तर असे आढळते की या दृश्य विश्वात दृश्य आणि अदृश्य असे दोन प्रकारचे पदार्थ आहेत. सर्व जड पदार्थ दृश्य असतात पण अदृश्यामध्ये चंचळ आणि निश्चळ असे दोन पदार्थ असतात. यापैकी जड आणि चंचळ पदार्थ माईक असल्याने अशाश्वत असतात तर निश्चळ वस्तू म्हणजे परब्रह्म तेवढे शाश्वत असते. विवेकाने त्रैलोक्य हिंडावे आणि शाश्वत अशाश्वत यांचा निवाडा करावा. शाश्वत निर्विकारी परब्रह्मामध्ये विकार निर्माण होऊन मूळ माया व अंतरात्मा उदय पावले. त्यापासून पिंड ब्रह्मांडाचे 8 देह होऊन सगळे विश्व दिसू लागले. विवेकाने माईक आहे ते खंडावे आणि परब्रह्म धुंडून काढावे. अशा रीतीने शाश्वत देव कळल्यावर मी कोण याचा शोध घ्यावा. या मीचा शोध आपल्या अंतरंगातच घ्यायचा असतो. त्याचा शोध घेऊ लागले असता खोटा मीपणा गळून जातो. आपण केवळ आत्मा आहोत हा अनुभव येतो. खोटा मीपणा गळला की वेगळेपण जाते व वृत्तीची निवृत्ती होऊन उन्मनी साधते. उन्मनी अवस्थेत ज्ञानाचे विज्ञान होते. ध्यानाचे ध्येय बनते. सगळे पाप विलयात जाऊन जन्माचे सार्थक होते. या पदाला पोहोचलेले भगवंताचे दासच इतर लोकांना तारतात. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट, लाईक व हा व्हिडिओ शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी हे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्रीराम.